हॅलो, जय शिवराय. एक मराठा लाख मराठा सगळ्यांना माझा नमस्कार. टरबूजाचा प्लॉट आपल्याला आज बघा 1 महिना 6-7 दिवस होऊ लागले. तर हा प्लॉट बघा बघा टरबूज चालू झाली ते फळ धरायला. हे बघा कसं फळ धरलंय. 6-7 दिवसाचा 1 महिना 7 दिवसाचा प्लॉट आहे बघा. कसा माल पकडलाय बघा. हे बघा, हे बघा ही फळं बघा. आता क्वालिटी काय आहे ह्याची, नंबर 1 क्वालिटी आहे. ती खालून थोडा पिवळा डाग राहतो, कुठं बी राहू द्या. ह्याच्यावरती बी राहिलं, खाली बी जरी राहिलं तर पिवळा डाग पडतो. बघा क्वालिटी कशी आहे, का डाग आहे का काय आहे कसं आहे. आता ह्याला जसं जसं मोठं होईल तसं तसं त्याला कलर क्वालिटी बी दिसणार, कलर बी दिसणार. आणि ही वरच्यावर कमीच कमी नाही म्हणलो 7 ते 8 फुटाचं तुम्हाला मी दाखवतो. हा जात आपण टरबूज ध्यान ठेवायचं तुम्ही. आपल्या इथं 3ऱ्या लाईनीमध्ये आहे. तर हा 8 ते 10 किलोचा नग पाहिजे. असे भरपूर नग आहेत. आता मध्ये लागण भरपूर चालू झालेली आहे. हे बघा, हे बघा भरपूर लागण आहे. आता लागणीला काही नाही, फळ धरणं चालूच आहे. हे बघा, हे बघा इकडे बी हे बघा लागण आहे. हे बघा कसा कलर बी आहे. हे बघा हे असा डाग राहतो खालून पिवळा आहे. हे काय पहिल्यापासूनच राहत असतो जन्मल्यापासून. याला असं जसं जसं वाढ होईल तसं डाग राहतेच खालून त्या साईड. क्वालिटीवर एक साईड नंबर 1 राहते. खालून कसा का डाग राहील, एक साईड डाग राहतेच थोडा पिवळा. क्वालिटी बघा नंबर 1 आहे. मोठा झाल्याच्या नंतर हा कमीत कमी 8 ते 9 किलोचा नग होतं. हे मोठं बघा कसा प्लॉट चालू झाला आहे. ते आपलं प्लॉट आता समजा 1 महिना ही 5 दिवस, आणखी 1 महिन्यामध्ये प्लॉट निघाला पाहिजे आपला. असा हा प्लॉट आहे नंबर 1 उगा. वरती एक प्लॉट आहे आणि हा एक प्लॉट आहे. आता ह्याला गिलास बांधायला लागते. ती माशी फिरायला लागली. ही माशी फिरायला लागली. त्या बघा माशी काय करते बघा, ही फिरायला लागली माशी. बघा गेली डंक मारते. याला डंक मारला का तो टरबूज जे आज झालेलं तयार राहते फळ ते खराब होते डंक मारल्याच्या नंतर.